वेलकम अँड वेलकम बॅक. लास्ट व्हिडिओमध्ये आपण टॅक्सेशन थोडंसं कन्सेप्ट थोडेसे क्वेश्चन्स केले होते. आज आपण करणार आहोत ह्याचे सॉल्व क्वेश्चन आणि प्रॅक्टिस सेट 6.2 ज्याच्यामध्ये की थोडेसेच क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, मिस्टर म्हात्रे इज 50 इयर्स ओल्ड, म्हणजे कोणत्या वेळेला टेबलप्रमाणे ते टॅक्स लागेल. टेबल नंबर 1 अप टू 60 इयर्स, 60 वर्षापर्यंतच्या लोकांचं. ग्रॉस टोटल इन्कम इज 12 लाख, 12 लाखाची ह्यांना वार्षिक इन्कम झालेली आहे. ठीक आहे. पण ह्यांनी काही ना इन्शुरन्स वगैरे पण भरलेला आहे. इन्शुरन्स भरले 90,000, PPF मध्ये इन्व्हेस्ट केलंय, नंतर प्रोव्हिडंट फंडमध्ये 25,000 रुपये टाकलेत, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 20,000 रुपये टाकलेत. आणि हे सगळं काय हो, डिडक्टेबल आहे. डिडक्टेबल आहे, एक्झम्प्ट आहे ना, म्हणजे ह्याच्यावर टॅक्स लागणार नाही आहे ह्या पैशांवर. मग आपण काय करणार, आधी तर हे सगळं ॲड करणार. लिहा फर्स्ट गोष्ट लिहा, ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर म्हात्रे. टोटल इन्कम किती आहे मिस्टर म्हात्रेची, किती आहे ह्यांची, म्हात्रे इक्वल टू रुपीज 12 लाख, 12 लाख आहे. ओके. सेकंड, डिडक्शन्स. डिडक्शन्स कितीचे आहेत बघा. पहिलं काय, इन्शुरन्स आहे. पहिलं काय, इन्शुरन्स प्रीमियम भरलं आहे ह्यांनी 90,000चं इन्शुरन्स प्रीमियम 90,000. दुसरं काय भरलं आहे ह्यांनी, प्रोव्हिडंट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, इन्व्हेस्टमेंट इन PF, इन्व्हेस्टमेंट इन प्रोव्हिडंट फंड PF किती भरले, 25,000. तिसरं काय केलेलं, PPF, पब्लिक प्रोव्हिडंट फंड है ना. मग इन्व्हेस्टमेंट इन PPF किती आहे, 15,000. चौथं काय, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट NSC ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये किती पैसे टाकले आहेत, 20,000. तर हे सगळं ॲड करा आता. टोटल डिडक्शन इथं काय येईल, टोटल डिडक्शन. टोटल किती कमी करावं लागेल, टोटल डिडक्शन किती आहे बघा. हे ॲड करा सगळं काही. 20 आणि 15 35, 35 आणि 5 40 आणि 2 50, नाही 40 आणि 20 60, 60 आणि 20 60 आणि 90 1,50,000, 150 है ना. हे सगळं ॲड केलं तर किती येते, 1,50,000. टोटल डिडक्शन कितीचे आहेत, 1,50,000. मग टॅक्सेबल इन्कम किती रुपयावर टॅक्स लावायची हे कसं कळेल. मग बघा, टॅक्सेबल इन्कम काय आहे, ग्रॉस टोटल इन्कम, म्हणजे टोटल इन्कम तुमचं किती आहे, ग्रॉस टोटल इन्कम मायनस डिडक्शन्स. टोटल डिडक्शन, टोटल डिडक्शन. मग बघा, ह्यांची ग्रॉस टोटल इन्कम किती आहे, 1 मिनिट हा, 1 मिनिट द्या मला. ओके, हे कॅन्सल करू द्या. हां, ओके, डन. चला, किती होते हो टॅक्सेबल इन्कम, किती येणार सांगा. पैसे किती होते ह्यांच्याजवळ, 12 लाख वर्षाचे, 12 लाख. ह्याच्यामधून 1.5 लाख मायनस करा. कसं करणार, 12 लाखमधून 1 मायनस करा, 11 लाखमधून अर्धा लाख मायनस करा, 10.5 लाख, 10.5 लाख. डन. एवढं रुपये आहे टॅक्सेबल इन्कम, एवढ्यावर टॅक्स लावायचा आहे. डन. हे तर कळलं मला. आता किती टॅक्स लावायचं बघा ना. अरे हे काय होत राहतं. ओके, इन्कम टॅक्स रिपोर्ट. आता किती इन्कम टॅक्स लावायची बघा. काय होतं, 2.5 लाखापर्यंत माफ, 2.5 लाख ते 5 लाख 5%, 5 लाख ते 10 लाख 20%, आणि 10 लाखाच्या वर 30%. म्हणजे ह्यांना टॅक्स किती लागणार, 30%. पण कसं, तर बघा कसं टॅक्स लागणार. 1,10,000 होतं आय गेस. चेक करूया आपण, चेक करूनच टाकू कशाला. टेबल नंबर 1, हां, अप टू 60 इयर्स. डन. 1,12,500 आहे, सॉरी 1,12,500 आणि 30%, 1,12,500. ते 60 ते 80 वाल्यांचं होतं, 1,10,000 ना. ओके, हां, 1,12,500 प्लस. आता जेवढी केवढी तुमची टोटल इन्कम आहे ना, 10,50,000, त्याच्यामधून 10 लाख मायनस करा. कारण ह्या 10 लाखाचं टॅक्स कुठे होतं, 10,000 झालं काय, 10 लाख. डन. ओके, हे 10 लाखाचं टॅक्स कुठे येतं, 1,12,500. ठीक आहे. मग हे 10 लाख मायनस करा आणि जेवढे केवढे उरले त्याच्यावर 30% टॅक्स लावा. डन. आता बघा, हे 1,12,500 आणि हे 50,000, 50,000वर 30% टॅक्स. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, 5 त्रिक 15. मग हे किती येईल, 1,12,500 प्लस 15,000. ॲड करा, हे किती येत आहे बघा. मला वाटतं 1,27,500 येईल, है ना. हां, इन्कम टॅक्स किती आहे ह्यांची, इन्कम टॅक्स. ओके, इन्कम टॅक्स किती आहे, 1,27,500 रुपीज. डन. ओके, आता काय करायचं आहे, सेस काढायचं, एज्युकेशन सेस.
एज्युकेशन सेस, ह्याला नंबर 1 टाका. एज्युकेशन सेस किती असतं हे 2%. आणि कशावर असतं? इन्कम टॅक्सवर. काढा मग हे जे जेवढं टॅक्स आहे त्याच्या 2% काढा. हे 2 0 कटतील, हे पण 2 0 कटतील. किती आलं हे? 1275, 1275. हे किती येतं? 2550 यायला पाहिजे. याचं मल्टिप्लिकेशन करून बघा. 5 to the 10 0 1. ओके डन, करेक्ट आहे माझं. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. नाव थर्ड, हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस. शॉर्टमध्ये लिहायला मी, तुम्ही पूर्ण नाव लिहायचं. ठीक आहे, हे किती येईल? अगेन सेम थिंग, जेवढं टॅक्स आहे त्याच्या 1% लावा. किती येते? 1275. हे थर्ड. आता टोटल टॅक्स किती येईल? अगेन हेच इथे लिहून टाकू का? चला ना, जास्त काही जागा पण लागणार नाही, उगे कशाला वेळ लावायचं. हां, टोटल टॅक्स किती? 1,27,500 प्लस ह्याच्या डबल किती येईल? 2550 आणि 1 आणि 1275. हे सगळं काही ॲड करून टाका आणि तेवढं ह्यांचं टॅक्स आहे. ओके, किती येईल मग हे? 1,31,325 रुपये ह्यांचं टॅक्स. ओके डन. ओके, चला, क्वेश्चन इझी वाटलं असेल आय होप. एकदा दोनदा तीनदा तुम्ही केलात ना, तुमच्या एकदा पद्धत लक्षात आली की कसलाही क्वेश्चन येऊ द्या टॅक्सचा तुम्ही इझिली करू शकता. ह्याच्यामध्ये फार काही जास्त हे पण नाही आहे, फक्त थोडंसं प्लस मायनसमध्ये चुका करायच्या नाहीत. ओके, असे मिस्टर अहमद नावाचे एक व्यक्ती आहेत. हे 62 इयर ओल्ड आहेत. म्हणजे ह्याला कोणता लागणार? टेबल नंबर 2. ठीक आहे, 62 इयर ओल्ड आहेत म्हणजे काय लागणार? टेबल 2 वाले टॅक्सेस लागणार, 1 वाले नाही. हे 62 इयर ओल्ड आहेत. टेबल नंबर 2 ह्यांच्यासाठी. एम्प्लॉयड इन अ प्रायव्हेट कंपनी. हिज टोटल ॲन्युअल इन्कम लिहून टाकायचं. टोटल ॲन्युअल इन्कम किती आहे ह्यांची? टोटल ॲन्युअल इन्कम 6,20,000 रुपीज. डन. हां, मग आता बघा ह्यांनी PPF भरले. मग सेकंड बघा, डिडक्शन्समध्ये बघा ह्यांनी काय केलेलं आहे? PPF भरलेलं आहे, पब्लिक प्रोव्हिडंट फंड. किती भरलेलं आहे? 1,00,000 रुपये. किती भरलेलं आहे? 1,00,000 रुपये. ठीक आहे, पुढे काय केलं? पेड प्रीमियम ऑफ 80,000 फॉर हेल्थ इन्शुरन्स. ठीक आहे, आणखीन काय केलेली आहे ह्यांनी? हेल्थ इन्शुरन्स सुद्धा भरलेली आहे. सेकंड काय येईल? हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स कितीची भरलेली आहे? 80,000. ठीक आहे, वर्षाची 80,000ची हेल्थ इन्शुरन्स भरलेली आहे. मग टोटल किती झालं? अच्छा, हे डिडक्शन कशाचे आहेत? 80Cचे आहेत. हे डिडक्शन कशाचे आहेत? 80Cचे आहेत, सेक्शन 80C. ठीक आहे, मग हे टोटल किती आहे? 1,80,000. पण सेक्शन सी मध्ये किती परमिसिबल आहे तुम्हाला? फक्त आणि फक्त 1,50,000 रुपयेपर्यंतच तुम्ही मायनस करू शकता. त्याच्यापुढे तुम्ही केवढं खर्चलात आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, लिहा. बट सेक्शन 80C permits deductions only up to rupees 1,50,000. मग 30,000 रुपये तुम्ही करून भरलात, त्याचे टॅक्स पण द्यायचे. ठीक आहे, मग पुढे बघा आता थर्ड नंबर. आता सेक्शन 80G प्रमाणे डिडक्शन्स सेक्शन 80G लक्षात जर असेल तर हे प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड हे कशामध्ये होता? CM रिलीफ फंड आहे. हे प्राईम मिनिस्टर आणि CM हे 80G मध्ये होतं. ठीक आहे, मग डिडक्शन्स अकॉर्डिंग टू 80G काय आहे? CM रिलीफ फंड इक्वल टू ₹10,000. ठीक आहे, इथे रुपीज. ठीक आहे, आता हे सगळं कळालेलं आहे. इथं 1,80,000 आहे, पण 1,50,000च मायनस करायचे आणि हे 10,000 मायनस करायचे. ठीक आहे, म्हणाल की मॅडम 1,50,000 तर झालेलं आहे, मग हे 10 लाख कुठून आलं? तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत ना. 80C मध्ये तुम्ही 1,50,000 पर्यंतच करू शकता, पण हे जे रिलीफ फंडवाला आहे ते कशामध्ये? 80G मध्ये आहे. मग हे एक्स्ट्राचे मायनस करू शकता. आता बघा टॅक्सेबल इन्कम काढा. टॅक्सेबल इन्कम किती आहे? ह्यांची टोटल इन्कम किती आहे ह्यांची? 6,20,000. टोटल इन्कम किती आहे ह्यांची? 6,20,000. त्याच्यामधून मायनस करा 1,50,000 आणि CM रिलीफ फंडचे 10,000 रुपये.
ह्याच्यावर आम्ही टॅक्स नाही घेणार असं सरकारनं म्हणलेलं. हे किती येईल मग 1,60,000. 6 लाखमधून 1 लाख गेले, 5,20,000 राहिले. त्याच्यामधून 60,000 गेले तर किती राहिले? 5 लाखामधून 40,000 मायनस करा, 4,60,000 रुपये ह्यांची टॅक्सेबल इन्कम आहे. ठीक आहे, एवढ्या रुपयावर त्यांना टॅक्स लागणार आहे, टॅक्सेबल इन्कम. बघू मग बघा, 60 ते 80 वर्षापर्यंतचे लोक म्हणजे टेबल नंबर 2 ह्यांना 3 लाखापर्यंत माफ आहे. किती लाखापर्यंत? 3 लाखापर्यंत माफ आहे. मग काय काय करणार तुम्ही? आणि त्याच्या पुढं 5% टॅक्स आहे. ठीक आहे ना. इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स किती टॅक्स लागणार ह्यांना? तर ह्यांचे जेवढे पैसे आहेत ना, जेवढे पैसे आहेत ना त्याच्यामधून 3 लाख मायनस करा, 3 लाख मायनस करा आणि जेवढं उरलं त्याच्यावर लावा 5% टॅक्स. 3 लाख मायनस केल्यानंतर किती आलं? 1,60,000 रुपये आले आणि ह्याच्यावर 5%चा टॅक्स लागणार. हे 0 हे 0 कॅन्सल, हे 0 हे 0 कॅन्सल. किती येईल मग? 1600 गुणिले 5, 16 80 आणि 2 0, 8,000 रुपये टॅक्स आला. ठीक आहे, हे इन्कम टॅक्स आहे. आता ह्याच्या पुढं इथे इन्कम टॅक्स, इन्कम टॅक्स किती? इन्कम टॅक्स ₹8,000. ठीक आहे, हे वन. नाव एज्युकेशन सेस, एज्युकेशन सेस, एज्युकेशन सेस किती आहे? 2% आहे. मग ह्या 8,000वर 2% लागणार. मग हे 8,000 आणि त्याचे 2%, हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. हे किती येणार? ₹160. पुढं काय? याला त्या इक्वेशन नंबर 2 नाही, नीट लिहून मग इक्वेशन नंबर 2. पुढं काय? हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस, हे किती असतं? 1% असतं, म्हणजे 80 रुपये असणार. कधी पण नाही, हे एज्युकेशन सेसच्या अर्ध असतं हे. ठीक आहे, 8,000 पण स्टेप लिहायच्या. आन्सर आलं म्हणून स्टेप लिहायचं नाही असं नाही. ठीक आहे, मग टोटल टॅक्स किती येईल? ह्या सगळ्याला ॲड करून टाका. टोटल टॅक्स किती येईल? टोटल टॅक्स 8,000, 160 आणि 80 रुपये. हे किती येईल? 8,240 रुपये. एवढा ह्यांचा टॅक्स आहे टोटल. ओके, हार्ड आहे का? नाही आहे ना? ओ सॉरी. ओके, असेल. पुढं काय? मिसेस हिंदुजा, एक मिसेस हिंदुजा नावाचे लेडीज आहेत. त्यांचं वय आहे 50 वर्ष. म्हणजे ह्यांना कोणता टेबल लागेल? नंबर 1, टेबल नंबर 1. लास्ट इयर हर टॅक्सेबल इन्कम वॉज, मागच्या वर्षी ह्यांचं टॅक्सेबल इन्कम. आता ह्याच्यामध्ये काही काढत बसायची गरज नाही, कारण ह्यांनी काही डिडक्शन दिलेलं नाही आहे, डायरेक्ट टॅक्सेबल इन्कम दिलेली आहे. ओके, मग टॅक्सेबल इन्कम ह्यांची किती आहे? टॅक्सेबल इन्कम किती आहे? ₹16,30,000. ठीक आहे, मग ह्यांना इन्कम टॅक्स किती भरावं लागेल? किती भरावं लागेल बघा. आता चला ह्या टेबलकडे, फर्स्ट टेबलकडे काय होतं? 10 लाखाच्या जर वर असेल तर 1,12,500 प्लस वर जेवढी अमाऊंट आहे त्याच्यावर 30%. मग काढूया. मग इन्कम टॅक्स इक्वल टू किती? 1,12,500 ही तर फिक्स टॅक्स, प्लस 10 लाखच्या वर जेवढं केवढं अमाऊंट आहे. मग ते कसं करणार? केवढा अमाऊंट आहे मायनस करून, 10 लाख मायनस करा, 10 लाख मायनस करा आणि त्याच्यावर काढा 30%. किती येईल मग? हे 1,12,500 आणि हे 10 लाख मायनस केल्यानंतर इथे किती येईल? 6,30,000 आणि 30% ह्याचा. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. किती आलं मग? 1,12,500 प्लस हे 1 2 3 zeros, 3 3 9, 6 3 18. ठीक आहे, 1,89,000. मग हे सगळं ॲड करा. आता इथं बाजूला करून घ्या. 1 1 2 5 0 0, इथं काय? 0 0 0 9 8 1. ॲड करा सगळं काय. 0 हे 5 9 आणि 2 11 1 कॅरी, हे 0 हे 1, 3,01,500, 3,01,500 रुपीज ह्याचा टॅक्स, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हे तर इन्कम टॅक्स आहे. आता सेस लागेल, एज्युकेशन सेस ना. 2% एज्युकेशन सेस लागेल है ना. एज्युकेशन सेस किती येईल? एज्युकेशन सेस येईल 2%. 3,01,500 गुणिले 2 भागिले 100. हे किती येतात बघा. हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. 3,015 आहे, 6,030 येत आहे. पुढं बघा, हे झालं 1 एज्युकेशन सेस. मग हायर, मी शॉर्टमध्ये लिहायला तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहायची. हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस हे किती येईल? जेवढं टॅक्स आहे त्याच्या 1%.
3015 डन. ओके डन. चला आता पुढे बघूया. टोटल टॅक्स किती येईल बघा. टोटल टॅक्स किती येईल? 3,01,500 3,01,500 प्लस काय आहे 6,030 3,015 6,030 3,015 ॲड करा हे सगळं. 9,045 9,045 9,045 हे काय 500 it's 1 0 it's 3 5 4 5 9 आणि 1 10 1 3,10,500 फोटो. किती आलं मग टोटल टॅक्स इक्वल टू 3,10,545 रुपीज. ठीक आहे. हार्ड आहे का? नाही. काय करायचं आधी सगळे डिडक्शन्स मायनस करून टॅक्सेबल इन्कम काढायची. टॅक्सेबल इन्कमवर जेवढं टॅक्स बसत असेल ते काढायचं. म्हणजे जेवढी इन्कम टॅक्स आली त्याच्यावर 2% एज्युकेशन सेस आणि 1% हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस काढायचं आणि मग तुमचा आन्सर येऊन जातो फायनली, है ना. नाव सी. आता ना आपल्याला हे टेबल दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये. ह्याच्यामध्ये काही करायचं नाहीये. फक्त आपल्याला सांगायचं की टॅक्स लागेल का नाही लागेल, किती लागेल ते नाही सांगायचं, फक्त लागेल का नाही लागेल सांगायचं. ठीक आहे. बघा ह्यांचं एज किती आहे 27 इयर आणि कमाई किती आहे 2,34,000. 2.5 लाखाच्या खाली आहे ना, 2,50,000च्या खाली आहे. मग टॅक्स लागेल का? नो टॅक्स. नील लिहा किंवा नो टॅक्स लिहा. ठीक आहे. ह्यांचं बघा 36 इयर्स आणि टॅक्स हे इन्कम किती आहे 3,27,000. काही डिडक्शन दिलेले आहेत का? दिलेले नाही आहेत. हे टॅक्सेबल इन्कम आहे ना. मग टॅक्स लागणार का? हो. 2.5 लाखाच्या वर आहे मग येस लागणार टॅक्स. ह्यांचं बघा मिस मेहता हे 2.5 लाखाच्या वर आहे. टॅक्स लागणार का? येस. मिस्टर बजाज 64 वर आहे. मग 60 इयरपेक्षा जास्त असेल पण 80 पेक्षा कमी असेल तर 3 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. पण ह्यांचा 8 लाख आहे मग टॅक्स लागेल का? येस. 80 वर्षाच्या वर असेल तर 5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही. ह्यांना टॅक्स लागेल का? नो. कारण ह्यांचं 4.5 लाखच आहे. झालं 2 मिनिटामध्ये हे सगळे क्वेश्चन झाले. आता एक क्वेश्चन इथे दिलेला आहे. ओके. एक टॅक्स म्हणजे त्यांचं कॅल्क्युलेट करायचं असा क्वेश्चन दिलेला आहे. लेट्स सी. 10 सेकंड्सचा ब्रेक द्या मला पाणी पिण्यासाठी अँड देन वी विल कंटिन्यू. ओके. ओके. लेट्स गो टू सेकंड क्वेश्चन. काय सेकंड क्वेश्चन पाहूया. मिस्टर करतार सिंग वर्क्स इन अ प्रायव्हेट कंपनी. हे करतार सिंग जे आहे ते एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. ठीक आहे. 48 इयर्स एज आहे म्हणजे टेबल नंबर 1 लागणार आहे ह्यांना. हिज मंथली इन्कम आफ्टर डिडक्शन ऑफ अलाउन्सेस. मंथली इन्कम दिलेली आहे ना, प्रत्येक महिन्याची दिलेली आहे. मग तुम्हाला तर टॅक्ससाठी कसली इन्कम लागते? ॲन्युअल, वार्षिक लागते. मग तुम्हाला वार्षिक इन्कम काढावं लागेल. मग लिहा ॲन्युअल इन्कम ऑफ मिस्टर करतार सिंग. ॲन्युअल इन्कम ह्यांची किती असेल? जे काही मंथली इन्कम आहे त्याला 12 ने मल्टिप्लाय करून टाका. हे किती येतं बघा 3 0 12 to the 24 2 कॅरी 5 0 5,04,000 येईल. किती? 5,04,000 येईल. ओके. ह्याला नीट लिहूया आपण. ओके. किती आली ही? ₹5,04,000. ओके ना. आता काय दिलं बघा. एव्हरी मंथ प्रत्येक महिन्याला ही कॉन्ट्रीब्यूट 3,000 टू GPF. ओके. जनरल पब्लिक
फंड, प्रोव्हिडंट फंड, सॉरी, जनरल प्रोव्हिडंट फंडमध्ये ह्यांचे किती प्रत्येक महिन्याचे जातात 3000. ओके, मग डिडक्शन्स बघा, किंवा ह्याला इन्व्हेस्टमेंट बघा, म्हणा पी एफ ह्यांना वापस भेटणार आहे, NSC पण ह्यांना वापस भेटणार आहे ना. मग इन्व्हेस्टमेंट ऑफ करतार सिंग, इन्व्हेस्टमेंट ऑफ मिस्टर करतार सिंग, काय ह्यांची इन्व्हेस्टमेंट बघा करतार सिंग. GPF किती आहे मंथली, किती आहे 3000. मग 3000 आणि वार्षिक किती झाली मग 36,000. 12 ने मल्टिप्लाय करून टाकायचं. आणि NSC नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये ह्यांचे किती रुपये चालले 15,000. हे तर ह्यांना वापस भेटणार आहेत, पण आपण जे दान करतो डोनेशन ते वापस भेटते का आपल्याला, नाही. ठीक आहे, मग हे किती येतात बघा, आय गेस 51 येईल का, 51,000. ठीक आहे इन्व्हेस्टमेंट. नाव आता पुढे काय, PM रिलीफ फंड, ह्याला लिहा 1 2 3. डोनेशन टू PM's प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड, प्रधानमंत्री रिलीफ फंड. ओके, किती 15,000 नाही 12,000 रुपये ह्यांनी प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये डोनेट केलेले आहेत. ठीक आहे, मग आता टॅक्सेबल इन्कम किती येईल ह्यांची, देअरफॉर टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर करतार सिंग. मिस्टर करतार सिंगची टॅक्सेबल इन्कम किती आहे, टोटल इन्कम मधून टोटल इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट प्लस डोनेशन. इन्व्हेस्टमेंट आणि डोनेशन मायनस करून टाका, कारण त्याच्यावर टॅक्स लागणार नाहीये. मग टोटल इन्कम किती आहे बघा, 5,04,000. 5,04,000 मायनस इन्व्हेस्टमेंट किती आहे, इन्व्हेस्टमेंट 51,000 ची आहे. आणि प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये दिले 12,000. लेट मी चेक, करेक्ट. नसे हे किती येईल 5,04,000. हे कॉमा आहे बरं का, मायनस 63,000. मायनस केल्यानंतर किती येतं बघा, 4,41,000. 4,41,000 हे ह्यांची काय टॅक्सेबल इन्कम आहे. ठीक आहे, टॅक्सेबल इन्कम एवढ्यावर टॅक्स लावायचे. आता टॅक्स काढायचं, 4,41,000. टॅक्स किती आहे बघा, आता वय किती आहे यांचं 48 आहे आय गेस, हां 48 इयर्स. मग 48 इयरवाल्या माणसांना जे 60 वर्षापर्यंतचे असतात 2.5 लाखापर्यंत टॅक्स लागत नाही, आणि 2.5 लाखाच्या वर जेवढं केवढं आहे त्याच्यावर टॅक्स लागतं. मग टॅक्स किती येणार बघा ह्यांचं, इन्कम टॅक्स 3 पर्यंत गेलो तर आता नंबर 4 इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स किती लागेल ह्यांना टॅक्स, ह्यांची जेवढी केवढी टॅक्सेबल इन्कम आहे त्याच्यामधून 2.5 लाख मायनस करा, आणि जेवढा आन्सर येईल त्याच्यावर 5% लावा. किती येईल हे 191,000. 1,91,000 मल्टिप्लाय 5 अपॉन 100. हे 0 हे 0 कॅन्सल, हे 0 हे 0 कॅन्सल. 0 5 5 नंतर 45 5 4 5 4 किती आलं हे 9,550 रुपीज. इन्कम टॅक्स किती आली, इन्कम टॅक्स किती आलं रुपीज 9,550 रुपीज. डन. ओके, आता काय करायचं, पाठ झाला असेल आतापर्यंत. आता काय करायचं, एज्युकेशन सेस किती असतं हे 2%. एज्युकेशन सेस किती असतं हे तुमचं जेवढं आलंय 9,550 त्याच्यावर 2%. 2 अपॉन 100. हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल. आता 2 नी मल्टिप्लाय करून टाका. आय गेस की हे येतं 950च्या डबल जर केलं तर येईल 1,900 आणि 10 1910. हे किती येतं 191 रुपीज 191. ठीक आहे, एज्युकेशन सेस रुपीज 191. सिक्स्थ काय, हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस, किंवा सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस. एज्युकेशन सेस हे किती असतं 1%. आणि किती असतं हे एज्युकेशन सेस जेवढं आलंय ना त्याचे हाफ असतं, त्याच्या अर्ध. माझं एज्युकेशन सेस किती आलं 191. ह्याच्या अर्ध जर मी करायला गेलं तर किती येईल
₹95.50 राईट. ओके. आता टोटल इन्कम टॅक्स किती, टोटल टॅक्स किती येईल? 1 मिनिट, 1 मिनिट. टोटल टॅक्स किती येईल? टॅक्स किती होती बघा, 9550. त्याच्यामध्ये ॲड करा 191, त्याच्यामध्ये ॲड करा ₹95.50. 1 मिनिट, ₹95.50 किती येईल बघा, सगळं काही ॲड करा. हे ₹95.50 आहे बरं का, पॉईंट आहे तो 9836.50 ठीक आहे. 9 हे टोटल टॅक्स किती आहे, ₹9836.50. ओके. ओके. इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 6.2 संपलेला आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम सेट काय म्हणता तुम्ही, प्रॅक्टिस सेटच म्हणता ना. हां, मग प्रॉब्लेम सेटमध्ये हा एक क्वेश्चन दिलेला आहे बघा टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि कारण की प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन खूप कमी होते त्याच्यामुळं मी हे घेतलेलं आहे क्वेश्चन. ओके, पाहू मग काय म्हणले. मिस्टर कदम 35 इयर्स ओल्ड आहेत. मिस्टर कदम इज 35 इयर्स ओल्ड, आणि त्यांचं टॅक्सेबल इन्कम किती, डायरेक्ट टॅक्सेबल इन्कम सांगितलेलं म्हणजे डायरेक्ट टॅक्स काढायचं ह्याच्यावर. ठीक आहे. नंबर 1 घ्या, टॅक्सेबल इन्कम. टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर कदम. टॅक्सेबल इन्कम किती आहे मिस्टर कदमची, 13,35,000. 13 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आहे. ह्यांचं इन्कम टॅक्स किती येईल बघा. इन्कम टॅक्समध्ये काय सांगितलेलं, जर 10 लाखापेक्षा जास्त असेल तर फिक्स टॅक्स कितीच आहे, 1,12,500 है ना, 1,12,500चा फिक्स टॅक्स आहे. आणि त्याच्यावर 10 लाखापेक्षा जेवढं जास्त आहे, मग 13 लाखमधून 10 लाख मायनस करून टाका, 13,35,000 मधून 10 लाख मायनस करून टाका, 10 लाख. ओके, आय गेस बरोबर. 5 झिरो पाहिजेत आपल्याला, 10 लाख 6 झिरो पाहिजेत, आणि त्याच्यावर 10 लाखाच्या वर येतं 30% टॅक्स. ठीक आहे. करा मग हे 1,12,500 आणि हे किती त्याला 3,35,000, 30%चा टॅक्स. 1,12,500 प्लस 2 झिरो, किती येते बघा, येते 2,13,000. हे 1,12,500 आहे, हे 1,05,000 आहे. मग हे येते टोटल 2,13,000. हे 1 लाख 1 लाख 2 लाख आणि 12,500 आणि 500 13,000, 2,13,000, 2,13,000. ओके, हे आलं इन्कम टॅक्स. आता एज्युकेशन सेस काढा. हे इन्कम टॅक्स आहे. आता एज्युकेशन सेस किती येतं, एज्युकेशन सेस 2%. 2,13,000च्या 2% काढा. कॅन्सल 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 कॅन्सल. हे किती येईल, 4260. ठीक आहे, 4,260 रुपीज. हायर अँड सेकंडरी एज्युकेशन सेस किती येईल, 1 मिनिट, इथं चालू ना आपला सेकंडरी अँड हायर म्हणा, हायर अँड सेकंडरी म्हणा, जे काय म्हणा. एज्युकेशन सेस हे किती आहे, 1% आहे. ठीक आहे. सेस 2,13,000, 2,13,000च्या 1% हे किती आहे, 2130, 2,130. मग टोटल टॅक्स किती आलो, टोटल टॅक्स येईल 2,13,000 आणि काय 4,260, 4,260 आणि 2,130. हे सगळं काही ऍड करा. ओके, किती येईल टोटल बघा, रुपीज 2,19,390. ओके, हे आहे तुमचं टोटल टॅक्स. हे कुणाचं आलं, पहिल्या वाल्या व्यक्तीचं. दुसऱ्या व्यक्तीचं बघा, मिस्टर खान इज 65 इयर्स ऑफ एज, म्हणजे ह्यांना टेबल नंबर 2 लागेल. आणि टॅक्सेबल इन्कम किती आहे, 4.5 लाख. ठीक आहे. तर नंबर 2, मिस्टर खान्स टॅक्सेबल इन्कम
किती आहे? 4.5 लाख. डन. ओके. आता बघा 65 इयर्सचे आहेत, जर 60 ते 80 असेल तर 3 लाखापर्यंत माफ होतं. 3 लाखापर्यंत माफ आणि 3 लाखाच्या पुढे 5 लाखापर्यंत 5% होते. मग काढायचं इन्कम टॅक्स किती येईल? इन्कम टॅक्स किती म्हणलं होतं? तर जेवढी केवढी इन्कम आहे त्याच्यामधून मायनस करा 2.5 लाख आणि जे आन्सर आलं त्याच्यावर काढा 5%. करा मायनस. 4.5 लाखामधून 2.5 लाख गेले, 2 लाख उरले. 2.5 लाख नाही, सॉरी 3 लाख मायनस करायचं. यांनी 65 वर्षाचे आहेत ना, तर किती उरणार मग आता ह्यांच्याजवळ? 1,50,000 रुपयावर टॅक्स लागणार. 15,575 आणि 2 0 7,500 रुपये टॅक्स झाले. ओके. इन्कम टॅक्स किती आहे? इन्कम टॅक्स ₹7,500. ओके. आता काय लागेल ह्याच्यावर? सेस. एज्युकेशन सेस किती? एज्युकेशन सेस बघा 2%. 150 रुपीज एज्युकेशन सेस लागेल. आणि सेकंडरी अँड हायर एज्युकेशन सेस किती लागेल? 1%. एज्युकेशन सेस ॲक्च्युली नाही, हे दोन्ही मिळून सरळ 3% काढलं तरी जमतंय, पण कारण की आपल्याला स्टेप वाईज लिहायचं आहे, काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर नाही आहे त्याच्यामुळं तसं सांगितलेलं नाही आहे. ओके. मग आता टोटल टॅक्स किती येईल बघा, हे सगळं काही ॲड करून टाका. 7,500 रुपीज 150 रुपीज 75 सगळं ॲड करा किती ते बघा. 7 ठीक आहे. ₹7,775 टोटल टॅक्स आला. टोटल टॅक्स ऑफ मिस्टर खान किती आहे ह्यांचं टोटल टॅक्स? 7,725 रुपीज. डन. डन. ओके. आता थर्ड कोण आहेत बघू. थर्ड आहेत मिस वर्षा. 26 इयरचे आहेत, म्हणजे पहिलं टेबल लागेल. आणि टॅक्सेबल इन्कम किती आहे ह्यांची? 2,30,000. 2.5 लाखापर्यंत 2,50,000 पर्यंत माफ आहे टॅक्स, त्याच्यामुळे ह्यांना टॅक्स लागणार नाही. कॅल्क्युलेशन वाचले आपले आणि ह्यांचे पण पैसे वाचले. नो टॅक्स. ओके. ओके. इथं मी थांबत आहे आणि इथं तुमचा फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर संपलेला आहे. प्रॉब्लेम सेट तुम्ही ॲक्च्युली स्वतःहून सोडवायचे असतात आणि कोणतं क्वेश्चन जर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही ते विचारायचं कमेंट सेक्शनमध्ये. आयदर आय विल आन्सर इन द कमेंट सेक्शन इटसेल्फ, जर आन्सरेबल असेल तर, ऑर आय विल मेक अ व्हिडिओ ऑर अ शॉर्ट. इट डिपेंड्स. ओके. सो लेट स्टॉप हिअर ना. आय होप की तुम्हाला कळालं असेल. काही कळालं नाही तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता.